नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये, मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. भारतात 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. 1476 रुग्णांवरती उपचार सुरू. कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,31,915. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये झालेल्या चकमकीत एका बंदूकधाऱ्यासह 3 जण ठार तर 6 जण जखमी. राष्ट्रीय सुरक्षेला धोका नाही. फिफा स्पर्धा नियोजित वेळेनुसार होणार. पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांनी दिली ग्वाही. रशियाचे युक्रेनच्या बंदर शहर ओडेसावरती हल्ले. प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्याचं रशियन सैन्यानं केलं स्पष्ट. आणि अथेन्सच्या पश्चिमेकडील मंद्राजवळ पेटलेल्या वणव्यामध्ये वनक्षेत्राचं मोठं नुकसान. स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान. अनेक झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी तर घरं आणि शेतजमिनीही बेचिराख. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात. ऑकलंडमध्ये एका बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झालाय तर महिला फिफा वर्ल्ड कपचं उद्घाटन होण्याच्या 12 तास आधीच ही घटना घडली. ऑकलंडमधील एका बांधकामाच्या ठिकाणी एका बंदूकधाऱ्यानं 2 जणांची हत्या केली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गोळीबार करणाराही मृत झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. नॉर्वेचा राष्ट्रीय संघ आणि इतर संघ थांबलेल्या हॉटेल्सजवळ झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह इतर 6 जण जखमी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पण ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार, वेळापत्रकानुसार पार पडेल असं न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिपकिन्स म्हणाले. बंदूकधारी व्यक्तीनं सकाळी 7:20 सुमारास लोअर क्वीन स्ट्रीटवरील साईटवरती गोळीबार करायला सुरुवात केल्याचं न्यूझीलंड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. परिस्थिती पाहून पोलिसांनी नागरिकांना पांगवलं आणि कार्यालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या नागरिकांना तिथेच थांबण्याचे आदेश दिले. ऑकलंडमधल्या गोळीबारामध्ये एक पोलीस अधिकारी आणि 4 नागरिक जखमी झालेत. अधिकाऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आता पोलिसांनी सांगितलंय. बंदूकधाऱ्यावरती गोळी झाडली की त्यानं आत्महत्या केली हे मात्र लगेच स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे टुरिस्ट हार्बर फेरी टर्मिनल परिसराच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी पुन्हा एकदा पाश्चात्य देशांवरती धान्य कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. ज्यामुळे रशियानं सोमवारी ते थांबवले नाही तोपर्यंत युक्रेनियन धान्याच्या निर्यातीला परवानगी दिली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना पुतीन म्हणाले की या करारासाठी रशियाच्या अटी पूर्ण करण्यात पश्चिमेला अपयश आलंय. रशियानं सोमवारी ब्रेकथ्रू करार थांबवला, ज्यामुळे युक्रेनमधून आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशियातील देशांमध्ये धान्य वाहतूक थांबवण्यात आली आहे, जिथे भूक हा वाढता धोका आहे आणि अन्नधान्याच्या उच्च किमतींनी अधिक लोकांना गरिबीत ढकललंय. पुतीन म्हणाले की जर रशियानं जगाला अन्न, वस्त्र आणि खतं मिळावीत अशा मागण्या जर पूर्ण केल्या तर रशिया ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह पुन्हा सुरू करेल आणि आम्हाला या विषयावरती काही आश्वासन आणि काही कल्पनांची गरज नाही. आम्हाला या अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या प्रमुखांनी युक्रेनमधील बुका आणि इर्पिन शहरांना भेट दिली. युसेड प्रमुख सामंथा पॉवर यांनी युक्रेनियन फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्का यांची भेट घेतली आणि दोघांनी मनोवैज्ञानिक समर्थन केंद्राचं उद्घाटन केलं. झेलेन्स्का यांनी राहिलेल्या आणि पळून गेलेल्या लोकांसोबत व्यवसाय केल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याच्या जटिलतेचं वर्णन केलं. समुदाय पुनर्मिलन हा एक अतिशय कठीण मानसिक क्षण आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि या आठवड्याच्या सुरुवातीला युसेडनं मानवतावादी मदत म्हणून अतिरिक्त $अर्धा अब्ज जाहीर केले. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की ओडेसा बंदरावरती रात्रभर झालेल्या रशियन हल्ल्यात नष्ट झालेले 60,000 टन धान्य चीनला पाठवायचं होतं आणि हे अधोरेखित केलंय की केवळ युक्रेनियन लोकच रशियाच्या आक्रमणामुळे प्रभावित झाले नाहीत, म्हणजे प्रत्येकजण या रशियन दहशतवादानं प्रभावित आहे. जगातील प्रत्येकाला त्याच्या दहशतवादासाठी रशियाला न्याय मिळवून देण्यात स्वारस्य असलं पाहिजे. झेलेन्स्की आपल्या रात्रीच्या व्हिडिओ संबोधनात असं म्हणाले. त्यांनी आयर्लंड राष्ट्र आणि अमेरिकन विकास संस्था USAIDचे आभार मानले, ज्यांच्या दोन्ही नेत्यांची त्यांनी आदल्या दिवशीच भेट घेतली होती. US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट म्हणजेच USAID
च्या प्रमुखानं युक्रेनसाठी $1 अब्ज नवीन मदत जाहीर केली आहे. समंथा पॉवरनं युक्रेनच्या कृषी केंद्राचं कृषी क्षेत्राचं आधुनिकीकरण करण्यासाठी तातडीच्या मानवतावादी गरजांसाठी युक्रेनियन लोकांना पुतीनच्या क्रूर हल्ल्याला तोंड देण्यासाठी आवश्यक असणारं मानसिक आरोग्य समर्थन प्रदान करण्यासाठी या पैशाचा वापर करण्याचं वर्णन केलं. युक्रेनच्या दिशा मिशनच्या समारोपानिमित्तानं पॉवर कीव्हमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. युक्रेनच्या सैन्यानं क्लस्टर युद्धसामग्री तैनात करण्यास सुरुवात केली आहे. यात हवेत उघडणारे बॉम्बचा समावेश असल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं. ही सामग्री अलीकडेच अमेरिकेकडून मिळाली होती आणि युक्रेनचं सैन्य या सामग्रीचा प्रभावीपणे वापर करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यामुळे रशियाच्या बचावात्मक युक्तींवरती परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं. रशियानं युक्रेनच्या दक्षिणेकडील शहरांवरती गुरुवारी सलग तिसऱ्या रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि या हल्ल्यामध्ये ओडेशामध्ये किमान 2 जण ठार झाले आणि काळ्या समुद्राच्या जवळ असलेल्या मायकोलाव शहरामध्ये एका लहान मुलासह 19 लोक जखमी झाल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. रशियन सैन्य काळ्या समुद्रातील नागरी जहाजांवरती संभाव्य हल्ल्यांच्या तयारीत असल्याचा इशारा व्हाईट हाऊसनं दिला आणि युक्रेनमधून जगभरातील देशांमध्ये धान्य वाहून नेणाऱ्या युद्धकाळातील करारात रशियानं सहभाग निलंबित केल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा देण्यात आलाय. आणि या आठवड्यात ब्लॅक सी ग्रेन डील सोडल्यापासून रशियानं आधीच युक्रेनच्या ओडेसामधील धान्य निर्यात बंदरावरती क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केलेत. या हल्ल्यांमध्ये सुमारे 60,000 टन धान्य नष्ट झाले. अमेरिकेनं रशियावरती अजून निर्बंध घातलेत. अमेरिकेनं रशियापासून संयुक्त अरब अमिराती ते किर्गिस्तानपर्यंत सुमारे 120 कंपन्या आणि लोकांवरती निर्बंध लादलेत. अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयानं लादलेल्या या निर्बंधांमुळे रशियाच्या अनेक खाणकाम, तंत्रज्ञान आणि युद्धसामग्री कंपन्या आणि व्यावसायिक बँकांना लक्ष्य केलेलं आहे. रशियाला इलेक्ट्रॉनिक्सची डझनभर शिपमेंट पाठवणाऱ्या UAE आधारित अभियांत्रिकी कंपनीला सुद्धा मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांना याविषयीची माहिती दिली. जोपर्यंत रशिया युक्रेन विरुद्ध आपले अप्रत्यक्ष आणि क्रूर युद्ध सुरू ठेवत आहे तोपर्यंत आम्ही रशियाला आवश्यक तंत्रज्ञान, पूरक आणि रशियन शस्त्रास्त्र उद्योगाच्या पुन्हा पुरवठा करण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी निर्बंध लादू असं देखील सांगण्यात आलंय. इराकमधील स्वीडनच्या दूतावासाच्या आसपासच्या झालेल्या आंदोलनाचा अमेरिका निषेध करत असल्याचं परराष्ट्र विभागाचे मॅट मिलर यांनी सांगितलं. स्वीडनमध्ये झालेल्या कुराण जाळण्यासारख्या कृत्यावर सुद्धा टीका झाली. कुराण जाळण्यासारख्या कृत्यांचा आम्ही निषेध करतो. आम्हाला वाटतं की हे कृत्य हे घृणास्पद असल्याचं मिलर म्हणाले. ओडेसा आणि मायकोलावरती रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यांवरती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी भाष्य केलं. या आठवड्याच्या 4 दिवसात रशियानं 70 क्षेपणास्त्र आणि जवळपास 90 स्फोटक ड्रोन हल्ले केलेत आणि यात दक्षिणेकडील शहरांना लक्ष्य केल्याचं झेलेन्स्कींनी म्हटलं. युक्रेनची हवाई संरक्षण क्षमता देशाच्या संपूर्ण हवाई क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी अद्यापही पुरेशी नसल्याचं त्यांनी म्हटलं. युक्रेनचे सांस्कृतिक आणि माहिती प्रसारण मंत्री ओलेक्झांडर ताकाचेन्को यांना बदलण्याचा विचार पंतप्रधान डेनिस श्रीमल यांनी करावा असं झेलेन्स्कींनी सांगितलं. तर कॉमेडीचे चित्रपट आणि मालिकांवरती सांस्कृतिक मंत्रालय $10.8 दशलक्ष खर्च करेल असं तकाचेन्को म्हणाले होते. या युद्धाच्या काळामध्ये जास्तीत जास्त खर्च संसाधनं आणि संरक्षणावरती केला पाहिजे असं झेलेन्स्कींचं म्हणणं आहे. काळ्या समुद्रातील धान्य करारातून रशियानं माघार घेतल्यामुळे उद्भवलेल्या धोक्याबद्दल इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांच्याशी बातचीत केल्याचं झेलेन्स्कींनी सांगितलं. युक्रेनच्या दक्षिणेकडील ओडेसा शहरावरती केलेला हल्ला प्रत्युत्तरादाखल केल्याचं रशियन सैन्यानं म्हटलंय. ओडेसा आणि जवळच्या चोर्नोमोक्स शहरातील स्टोरेज साईट्सना लक्ष्य केल्याच्या रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दावा केलाय. काल रात्री रशियन सशस्त्र दलांनी ओडेसा प्रदेशातील ओडेसा आणि इलिचिवस या भागामध्ये मानवरहित नौकांसाठी उत्पादन करणारी दुकानं आणि साठवण स्थळांवरती हल्ले केले. रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेंको यांनी त्यांच्या नियमित ब्रीफिंग दरम्यान ही माहिती दिली. तर मायकोलाव भागामध्ये रशियन सैन्यानं युक्रेनच्या इंधन पायाभूत सुविधा आणि दारुगोळा डेपो नष्ट केल्याचा दावा केला. हल्ल्यांचं उद्दिष्ट साध्य झालंय आणि सर्व नियुक्त लक्ष्यांवरती परिणाम झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं. संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा ओडेसा आणि ब्लॅक सी पोर्टवरील बंदर सुविधांवरती रशियानं केलेल्या हल्ल्यांचा निषेध केलाय. रशियानं युक्रेनच्या दक्षिणेकडील शहरांवरती गुरुवारी सलग तिसऱ्या रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. युक्रेनला काळ्या समुद्रातील महत्त्वाच्या बंदरातून धान्य पाठवण्याची परवानगी देणाऱ्या कराराच्या शेवटी आलेल्या कटुवादानंतर रशियानं ओडेसावरती हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ओडेसामध्ये किमान 2 जण ठार झालेत. काळ्या समुद्राच्या जवळ असलेल्या मायकोलाव शहरात एका लहान मुलासह 19 लोक जखमी झाल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि हे हल्ले संयुक्त राष्ट्रांसोबतच्या सामंजस्य कराराच्या अंतर्गत रशिया सरकारच्या वचनबद्धतेविरोधात आहेत अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिली. नागरी पायाभूत सुविधांचा नाश करणं हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं उल्लंघन असल्याचं ते म्हणाले.
रशियाच्या क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यानंतर ओडेसा येथील ढिगाऱ्यातून पीडितांना बाहेर काढले जात असल्याचं फुटेज युक्रेनच्या पोलिसांनी जारी केलं. या हल्ल्यात ओडेसामध्ये 2 जण ठार झाल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ढिगाऱ्याखालून अनेक नागरिकांना बाहेर काढणं आणि सुरक्षित ठिकाणी नेल्याचं युक्रेनच्या पोलिसांनी सांगितलं. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय की रशियन हवाई हल्ल्याच्या तिसऱ्या रात्री ओडेसा बंदर शहरासह युक्रेनच्या दक्षिणेकडील शहरांना धक्का बसला आणि 21 लोक जखमी झाले. रात्रभर झालेल्या हल्ल्यामध्ये दक्षिणेकडील मायकोलाव शहरामध्ये 19 लोक जखमी झाले असं अधिकाऱ्यांनी म्हटलं. ओडेसा बंदरात आणखी 2 लोक जखमी झालेत आणि शहराच्या मध्यभागी इमारतींचं नुकसान झालंय. युक्रेन आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गुरुवारी रशिया युक्रेनमधून धान्य वाहून नेणारा युद्धकालीन करार थांबवल्यानंतर जागतिक अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काळ्या समुद्रातील धान्य उपक्रम पुनर्संचयित करण्यासाठी बोलावलं. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी इस्लामिक राष्ट्राच्या पहिल्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचे पाकिस्तानी समकक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही बाजूंनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. अलीकडच्या वर्षात पाकिस्तान कीवमधून गव्हाचा नियमित आयातदार असणार आहे. युनायटेड स्टेट्समधील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं दुसरं मोठं शहर फिनिक्समध्ये सलग 19व्या दिवशी तापमानाचा पारा वाढलेला दिसतोय. शहरातील सरासरी तापमान 43.3 अंश सेल्सिअसवरती पोहोचलं असून दुपारी 3 वाजता तापमान तब्बल 47.2 अंशांवरती पोहोचलं होतं. प्रचंड तापमानामुळे शहरात बर्फाची मागणी वाढली आहे. त्यामुळे बर्फ वितरण कामगार नेहमीपेक्षा जास्त व्यस्त दिसले. मेट्रो परिसरात सुमारे 200 कूलिंग आणि हायड्रेशन सेंटर्स उभारण्यात आली आहेत, परंतु बहुतेक सेंटर्स काही समस्यांमुळे दुपारी 4च्या दरम्यान बंद होतात. मानवामुळे होणारे हवामान बदल आणि नव्यानं तयार झालेला अल निनो यामुळे जगभरातील उष्णतेचे रेकॉर्ड मोडीत काढले जात असल्याचं पाहायला मिळतंय. न्यू हॅम्पशायर, मॅसेच्युसेट्स, कनेक्टिकट, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीच्या काही भागामध्ये वीकेंडला झालेल्या पावसामुळे पूर आलाय. अमेरिकेतल्या ईशान्येतील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचं काम करण्यात आलं. वादळामुळे रस्त्याचे तुकडे झालेत. 35 मिनिटात इथल्या रस्त्याचं मोठं नुकसान झालं. या परिसरातून पाणी वाहत असल्यामुळे अधिक रस्ते खराब होऊ शकतात. बांधकाम कर्मचाऱ्यांनी शहरातील काही खराब झालेले रस्ते दुरुस्त करायला सुरुवात केली आहे. आणीबाणीच्या वाहनांसाठी रस्ते दुरुस्त होणं गरजेचं आहे. न्यू हॅम्पशायर आणि शेजारच्या वर्मॉन्टच्या भागामध्ये पुरामुळे नुकसान होत आहे. रोमानियाच्या राजधानीला या उन्हाळ्यात उच्च तापमानाचा सामना करावा लागतोय. बुधवारी शहराच्या मध्यभागी असलेल्या दाट उद्यानांमध्ये लोकांनी आच्छादन घेतलं किंवा आसरा घेतला, जिथे झाडांनी उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळत होता. 19व्या शतकाच्या मध्यात नोंद झाल्यापासून 2023 हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून खाली जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जगातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा पडतोय आणि पुराचा तडाखा सुद्धा बसतोय. कोळसा, तेल आणि वायू जाळण्यापासून आणि नैसर्गिकरित्या उद्भवणारा हवामान पॅटर्न अल निनो यापासून दीर्घकालीन मानवी कारणीभूत हवामान बदलामुळे उच्च तापमान नोंदवलं गेलंय. उष्णकटिबंधीय वादळ केल्विन हे मंगळवारी उशिरा आणि बुधवारी पहाटे हवाईच्या मोठ्या बेटाच्या अगदी जवळून जाण्याची अपेक्षा होती, असं राष्ट्रीय हवामान सेवेनं सांगितलं होतं. नॅशनल वेदर सर्व्हिस हायड्रोलॉजिस्ट केविन कुडामा यांनी म्हटलं की वादळ मुसळधार पाऊस, उंच सर्फ आणि जोरदार वारे आणेल. वादळ सोमवारी पश्चिमेकडे वेगानं वाहत होतं. कुडामा पुढे म्हणाले की प्रभावामध्ये फ्लॅशपूर, चिखल, नुकसान करणारे वारे आणि उष्णकटिबंधीय वादळ शक्ती वाऱ्यांपूर्वी धोकादायक सर्फ यांचा समावेश असू शकतो. हवाई काउंटीमधील लोकांनी सोमवारी आणि मंगळवारी उष्णकटिबंधीय वादळाचे वारे मंगळवार नंतर सुरू होण्यापूर्वी फ्लॅशपूर, चिखल, नुकसान करणारे वारे आणि धोकादायक सर्फ यांचा समावेश असलेल्या प्रभावांसाठी तयारी करावी, असं राष्ट्रीय हवामान सेवा जलतज्ञ केविन कुडामा यांनी सांगितलं. बेटाच्या वाऱ्याच्या दिशेनं 4 ते 8 इंचांपर्यंत पर्जन्यमानाची सुद्धा शक्यता होती. तर बुधवारी इतर हवाईयन बेटांच्या दक्षिणेकडे पश्चिमेकडे सरकत असताना केल्विन कमकुवत होण्याची अपेक्षा आहे. केंटकीमध्ये बुधवारी उच्च पाणी बचाव कर्मचाऱ्यांनी लोकांना पूरग्रस्त घर आणि वाहनांमधून बाहेर काढलं, जिथे गडगडाटी वादळाच्या लाटांनी फ्लॅशपूर, चेतावणी आणि वेळ देण्यात आली. अमेरिकेच्या ईशान्य भागामध्ये मुसळधार पावसानं वाहून गेलेल्या 2 मुलांचा शोध सुरूच आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसेसनं फ्लॅश फ्लड वॉच आणि इशारा जारी केलाय. असा अंदाज आहे की मिसिसिपी आणि ओहायो या नद्यांच्या अभिसरणामध्ये केंटकी, इलिनॉय आणि मिसुरी ज्या भागामध्ये एकत्र येतात त्या भागात 10 इंच म्हणजे 25 सेंटीमीटर इतका पाऊस पडू शकतो. केंटकीमध्ये गडगडाटी वादळाच्या लाटांनी अचानक पूर आल्यामुळे हवामान अंदाजकर्त्यांनी जीवघेण्या परिस्थितीचं वर्णन केलंय किंवा शक्यता वर्तवली आहे. क्रूनं बुधवारी पहाटे मेफिल्ड आणि
विंगोच्या समुदायातील लोकांना घरं आणि वाहनांमधून बाहेर काढलं. यात कोणालाही दुखापत झाली नाही. ओहायो आणि मिसिसिपी नद्यांच्या संगमाजवळील केंटकीच्या आसपासच्या राज्यांसह प्रदेशात अधिक पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे नॉर्थ कॅरोलिनामधील मुख्य फायझर फार्मास्युटिकल प्लांटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. फायझर प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आहे, ज्याचं वादळामुळे नुकसान झालंय. नॅश काउंटी शेरिफ कीथ स्टोन म्हणाले की मला 50,000 औषधांच्या पॅलेट्स मिळाले आहेत, जे पाऊस आणि वाऱ्यामुळे खराब झालेत. राष्ट्रीय हवामान सेवेने एका ट्विटमध्ये म्हटलंय की 150 मैल प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत. एरियल व्हिडिओमध्ये घरांचे तुकडे किंवा छत नसलेली घरं देखील दिसली. नॅश काउंटी शेरिफ कीथ स्टोन यांच्या मते 6 डॉर्चेस रहिवाशांवरती EMSनं घटनास्थळी उपचार केलेत आणि 2 डॉर्चेस रहिवाशांना EMSनं स्थानिक रुग्णालयात नेलं. तुर्कीच्या सर्वात मोठ्या शहर इस्तंबूलमध्ये उन्हाळा आधीच जोरदार सुरू आहे. दक्षिण युरोपच्या अनेक भागांमध्ये नवीन उष्णतेची लाट दिवसेंदिवस कायम राहण्याची अपेक्षा आहे. UN हवामान एजन्सीनं म्हटलंय की युरोपमधील तापमान हवामान बदलामुळे वाढलेलं आहे आणि सिसिलीमध्ये 48.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पृथ्वीवरती आता जे विक्रमी तापमान वाढ होतीये ती मानवामुळे निर्माण झालेल्या हवामान बदलामुळे आणि याचं कारण अल निनोची सुरुवात काही महिन्यांपूर्वीच झाली होती. अथेन्सच्या पश्चिमेला असलेल्या मंद्रा शहरामध्ये वणवा पेट्यानं खळबळ माजली आहे. वणवा नियंत्रणात येण्याऐवजी पसरू लागल्यामुळे मंद्रा शहरातील नागरिक तिथून बाहेर पडलेत. आग इतकी भडकली असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी कोणताही इशारा दिला नाही. मदतीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमान पाठवलं नाही असा आरोप तिथल्या नागरिकांनी केलाय. दक्षिण ग्रीसमधील तापमान या आठवड्याच्या अखेरीस 44 डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 2 आठवड्यात युरोपच्या भूमध्य सागरीय दक्षिणेला उष्णतेची दुसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अथेन्सच्या पश्चिमेकडील मंद्राजवळ पेटलेल्या वणव्यात वनक्षेत्राचं मोठं नुकसान झालंय. या वणव्यात स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय. अथेन्सच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आगीमध्ये काही घरं आणि शेतजमिनी सुद्धा जळून खाक झाल्या असून डोंगराळ प्रदेशात ज्वाळा दिसतायत. अथेन्सच्या पश्चिमेकडील मंद्रा या ग्रीक शहरातील जंगली परिसरात अजूनही आग धुमसतीये. वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे ही आग झपाट्यानं पसरली, त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. दक्षिण ग्रीसमधील तापमान आठवड्याच्या अखेरीस 44 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वणव्यामुळे अथेन्सच्या पूर्वेकडील मंद्राजवळ नन्सना त्यांच्या मठातून बाहेर जाण्याचं आवाहन ग्रीसच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. ग्रीसमधील पोलिसांनी याबद्दलचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. 35 नन्सना मठ सोडण्यास सांगण्यात आलंय. आग परिसरात असली तरी सुदैवानं कोणतंही नुकसान झालेलं नाही. अथेन्सच्या बाहेरील जंगलात लागलेल्या आगीमुळे हजारो लोकांना समुद्रकिनारी रिसॉर्ट्स आणि बंद महामार्ग आणि सुट्टीतली घरं सोडण्यास भाग पडलं. गेल्या उन्हाळ्यात सुकलेल्या पाईनच्या झाडांना अतिवाऱ्यांना आग लागली आणि ग्रीष्मकालीन रिसॉर्ट शहरांच्या जवळ 2 मोठ्या जंगलात आगी लागल्यामुळे आणि 70 किलोमीटर प्रति तास वेगानं वाऱ्याचा झोत आल्यामुळे अधिकाऱ्यांनी 6 समुद्रकिनारी असलेल्या समुदायांसाठी स्थलांतराचे आदेश जारी केलेत. सैन्य, पोलीस विशेष दलं आणि स्वयंसेवक बचावकर्ते यांनी सेवानिवृत्तांना त्यांच्या घरातून मुक्त केलं. घोड्यांना एका तबेलातून सोडवलं आणि भिक्षूंना ज्वाळांमुळे धोका असलेल्या मठातून स्थलांतरित करण्यात आलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 1476 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,31,915 वरती जाऊन पोहोचली आहे. आणखी अशाच काही बातम्या पाहायच्यात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. समृद्धी महामार्गावरील अपघात कमी व्हावे या उद्देशाने उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली नागपुरात बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस, आरटीओ, MSRTC विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. कोल्हापूरच्या सुळकुडमधील ग्रामस्थांनी इचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध केला. इचलकरंजी शहराला नदीचं पाणी दिलं तर आम्ही कर्नाटकात जाऊ, 15 ऑगस्टला कर्नाटकात जाण्याचा ठराव करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. धुळे जिल्ह्यात कपाशी पिकांना लाल्या रोगाची लागण झाल्यानं पिकं लालसर झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आणि त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी करतात.
अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पाणीसाठ्यात वाढ होते. चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पातील जलसाठा 61% पोहोचला असून पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोल्हापुरातील 88 गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. इर्शालवाडीतील दुर्घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र नागरिकांनी राहतं घर सोडण्यास नकार दिला. स्थलांतर करायचं असेल तर कायमचं करा अशी मागणी ज्योती ग्रामस्थांनी केली आहे. पुण्यामध्ये डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. जुलै महिन्यामध्ये पुणे शहरात 13 रुग्ण आढळून आलेत. पालिकेनं सोसायटी आवारात पाणी साठवल्याप्रकरणी गृह सोसायट्यांना 441 नोटीस धाडून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. बेळगावमध्ये जैन समाजाचे आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचे पडसाद पंढरपुरात उमटलेत. पंढरपूरमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. जैन समाजाच्या आचार्यांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी ज्योती यावेळी करण्यात आली. मालेगाव नांदगाव भागात असलेल्या गिरणा डॅमवरील पायवाट खुली करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आणि मच्छीमार आक्रमक झालेत. ग्रामस्थ धरणात जलसमाधी घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. प्रशासनाने तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलंय. पिंपरी चिंचवड शहरात पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीने रस्त्यावर पोहोचण्यासाठी शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला. मैदानातून जाण्याच्या प्रयत्नात चिखलाच्या दलदलीत फसला. महापालिकेच्या फवारणी मजुरांच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीचा जीव वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूमधील दापचरी इथे सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर विलंब होत असल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. त्यामुळे वाहन चालक त्रस्त झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 तासापासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुडाळ आणि मालवणमधील बाजारपेठा जलमय झाल्या. मालवण बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी साचलं असून व्यापारी हवालदिल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. कर्ली नदीला पूर आल्यामुळे कुडाळ तालुक्यातील मुळदे इथल्या लिंगेश्वर मंदिराला कर्ली नदीच्या पुराने वेढा घातलाय. मंदिरात गुडघाभर पाणी साचलं असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय. अमरावती जिल्ह्याला आज येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून 300 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहनही करण्यात आलंय. रावेर तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाल्यानं गंगापुरी लघु सिंचन प्रकल्प 100% भरलाय. पावसाची संततधार सुरू असल्यानं भोकर, सुकी आणि रावेर शहरातून वाहणाऱ्या नागझिरा नदीला पूर आला. तर पुनखेडा रावेर दरम्यान भोकर नदीवरील पुलाचा भराव पुरामुळे वाहून गेलाय. लोणावळ्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे दिवसाही वाहन चालकांना गाडीचा लाईट लावून प्रवास करावा लागतोय. आल्हाददायक धुक्यातून प्रवासाचा आनंद प्रवासी घेताना दिसतात. इर्शाळवाडी ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. अभिनेते आणि लेखकांच्या संपामुळे हॉलिवूड स्टुडिओ सध्या बंद पडले. देशातील सर्वात मोठ्या पॉप कल्चर एक्स्पो सॅन डिएगो कॉमिक कॉन इंटरनॅशनलसाठी हे वर्ष मागे गेल्यासारखंच आहे. 20 जुलैपासून सुरू झालेल्या 4 दिवसीय कार्यक्रमासाठी हजारोंनी उपस्थिती लावली होती. ते सामान्यतः मोठ्या हॉलिवूड तारे असलेल्या पॅनलची आतुरतेनं वाट पाहत असतील आणि मोठ्या प्रमाणात सायफाय, फॅन्टसी आणि कॉमिक बुक प्रेरित चित्रपटांकडे डोकावून पाहतील. परंतु अभिनेते त्यांच्या प्रकल्पांची जाहिरात करत नाहीयेत आणि बहुतेक स्टुडिओनं फक्त संमेलनामध्ये बसणं निवडलंय. त्यामुळे चाहत्यांचं लक्ष यावर्षी कॉमिक बुक कलाकार आणि लेखकांवरती आहे आणि समुदाय तयार करण्यावरती आहे. बार्बी, टेक खेळणी आणि एल्मो ही आगामी सुट्टीत सर्वाधिक विकली जाणारी खेळणी असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. न्यूयॉर्कमधील वार्षिक स्वीटमध्ये टॉय इन्सायडर मासिकाचे संपादक अली मिर्झेजेव्स्की यांनी या वर्षाच्या खेळण्यांच्या ट्रेंडबद्दल त्यांचा दृष्टिकोन शेअर केलाय. या उन्हाळ्यात बार्बी चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे यावर्षी बार्बी ब्रँडला खूप मोठं मार्केट मिळालंय. त्यामुळे आम्ही लहान मुलांसाठी आणि चाहत्यांसाठी बाहुल्यांपासून ते कॉर्वेट ते लहान बाहुल्यांचा विचार करत असल्याचं मिर्झेजेव्स्की म्हणाले. डिस्कव्हरी चॅनलने यावर्षी शार्क वीकसाठी परिपूर्ण होस्ट आणलाय, जो इतर कुणीही नसून सर्व महासागरातील प्राण्यांचा मोठा चाहता आहे असा तो ॲक्वामॅन. हॉलिवूडने त्याला महासागरातील देव म्हणून संबोधलंय. वास्तविक जीवनात सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध जेसन मोमोआ हे नेहमी शार्क वीक साजरा करतात. 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या शार्क वीक कार्यक्रमात
20 तासांचे नवे शोज पाहायला मिळतील. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.